नमस्कार भगिनींनो आणि बंधूंनो, तुम्हीही रोज देवापुढे दिवा लावता का? आणि दिवा विझल्यानंतर उरलेली अर्धवट जळलेली वात सरळ कचऱ्यात टाकता का? जर तुमचं उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अनेक घरामध्ये नकळतपणे एक चूक होत असते आणि ती चूक म्हणजे देवकार्यात वापरलेली वात सामान्य कचऱ्यासारखी फेकून देणे. पण आपल्या संस्कृतीत आणि परंपरेत देवांसाठी वापरलेल्या प्रत्येक वस्तूला विशेष महत्त्व दिले गेले आहे. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत की अर्धवट जळलेली वात का फेकू नये, तिचे धार्मिक महत्त्व काय आहे, तिचे योग्य विसर्जन कसे करावे आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आपण रोज सकाळी किंवा संध्याकाळी देवाची पूजा करतो, देवापुढे दिवा लावतो, अगरबत्ती लावतो, प्रार्थना करतो. या सर्व गोष्टींमधून आपल्या मनाला शांती मिळते आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. पण या पूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूंबद्दल अनेकदा आपण पुरेशी माहिती घेत नाही. त्यातीलच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिव्याची वात. ही वात जरी साध्या कापसाची बनलेली असली तरी ती देवापुढे प्रज्वलित झाल्यावर पवित्र मानली जाते, कारण ती देवाच्या चरणी अर्पण केलेली असते. ती आपल्या श्रद्धेचे प्रतीक असते, ती आपल्या भक्तीची साक्ष असते. दिवा जळत असताना वात स्वतः जळते आणि प्रकाश देते. यामध्ये खूप सुंदर संदेश दडलेला आहे. स्वतःचे अहंकार आणि नकारात्मकता जाळून इतरांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणे हा दिवा आपल्याला रोज शिकवत असतो. म्हणूनच दिवा विझल्यानंतर उरलेली वात सामान्य वस्तू म्हणून पहिली जात नाही. अनेक लोक विचारतात की अर्धवट जळलेली वात कचऱ्यात टाकली तर काय होते. याबाबत अनेक समजुती आणि लोकपरंपरा आहेत. पण मुख्य गोष्ट भीतीची नाही, मुख्य गोष्ट आहे श्रद्धेची आणि ज्या वस्तू देवापुढे वापरतो त्याचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे. आपण देवाच्या फोटोला कचऱ्यात टाकत नाही, पूजेतील फुले आदराने विसर्जित करतो. त्याचप्रमाणे वातीचाही सामान्य सन्मान करायला हवा, कारण भक्ती ही फक्त मोठ्या गोष्टींमध्ये नसते, तर अशा छोट्या छोट्या कृतीमधूनही ती व्यक्त होत असते. आता प्रश्न येतो की अर्धवट जळलेल्या वातीचे नेमके काय करावे. सर्वात मोठी, सोपी आणि पारंपरिक पद्धत म्हणजे त्या वाती झाडाच्या मुळाशी ठेवणे. आपल्या पूर्वजांनी ही पद्धत अनेक वर्षांपासून जपली आहे. पिंपळ, वड, औदुंबर किंवा कोणत्याही अस्वच्छ झाडाच्या मुळाशी या वाती ठेवता येतात. असे केल्याने त्या नैसर्गिकरित्या मातीत मिसळतात आणि त्याचा सन्मानही राखला जातो. दुसरी पद्धत म्हणजे निर्माल्यासोबत विसर्जन करणे. पूजेत वापरलेली फुले, हार, अक्षता आणि इतर साहित्य जसे आपण आदराने विसर्जित करतो तसेच वातीही त्याप्रमाणे ठेवता येतात. काही ठिकाणी वाहत्या पाण्यात विसर्जन करण्याची परंपराही आहे, परंतु पर्यावरणाचा विचार करून आपण स्थानिक नियम पाळूनही हे करावे. मित्रांनो, काही चुका अशा आहेत ज्या आपण टाळल्या पाहिजेत. पहिली चूक म्हणजे वाती सरळ कचऱ्याच्या डब्यात टाकणे. दुसरी चूक म्हणजे त्या घरात कुठेही विरघळलेल्या ठेवणे. तिसरी चूक म्हणजे वातींवर पाय पडणे अशा ठिकाणी टाकणे. आणि चौथी चूक म्हणजे देवघरात खूप दिवस साचू देणे. या गोष्टी टाळल्या तर आपल्या घरातील पूजेची शिस्त आणि अपवित्रता कायम राहते. स्वामी समर्थ भक्तांसाठी तर दिव्याचे विशेष महत्त्व आहे. अनेक भक्त रोज स्वामींची, समर्थांची अनेक प्रतिमेसमोर दिवा लावतात. काही भक्त सकाळ संध्याकाळ नामस्मरणासोबत दिवा प्रज्वलित करतात. काही जण गुरुवारी विशेष दिवा करतात. या सर्व सेवांमध्ये दिवा हा श्रद्धेचा केंद्रबिंदू असतो. म्हणून दिव्याची वात देखील आदराने हाताळणे आवश्यक आहे. मला एका आजीनी गोष्ट आठवते. त्या रोज पहाटे उठून पूजा करत असत, दिवा लावत असत आणि पूजा झाल्यावर उरलेल्या वाती अतिशय काळजीपूर्वक गोळा करून झाडाच्या मुळाशी ठेवत असत. एकदा कोणीतरी त्यांना विचारले, आजी, तुम्ही एवढी काळजी का करता? त्यावर त्या हसून म्हणाल्या, बाळा, ही वस्तू देवासाठी वापरलेली आहे. तिचा आदर करणे म्हणजे देवाचा आदर करणे. त्यांच्या त्या शब्दामध्ये खूप मोठा अर्थ दडलेला होता, कारण खरी भक्ती ही दिखाव्याची नसते, तर आपल्या कृतीत असते. ती आपल्या संस्कारामध्ये असते, ती आपल्या मनातील भावनेत असते. मित्रांनो, आपण अनेकदा मोठमोठे उपाय शोधत असतो, मोठमोठ्या पूजा करत असतो, पण श्रद्धा, आपण आदर या दोन गोष्टी विसरतो. खरं तर देवाला
वापरलेल्या मनाला भावना महत्त्वाच्या असतात. आपण केलेली सेवा किती मोठी यापेक्षा किती मनापासून केली आहे ते अधिक महत्त्वाचं आहे. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा दिवा विझेल आणि अर्धवट जळलेली वात तुमच्या हातात येईल तेव्हा ती कचऱ्याच्या डब्यात टाकण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की आठवा आणि त्या वातीचे योग्य विसर्जन करा. ही छोटीशी कृती तुमच्या श्रद्धेचे आणि संस्काराचे सुंदर उदाहरण ठरू शकते. मित्रांनो, आपल्या शास्त्रामध्ये आणि संतांच्या शिकवणीत एक गोष्ट वारंवार सांगितली जाते की देवाची सेवा करताना वापरलेल्या प्रत्येक वस्तूकडे आदराने पाहावे, कारण त्या वस्तू केवळ वस्तू राहत नाही तर त्या आपल्या भक्तीशी जोडलेल्या जातात. दिव्याची वातही त्यापैकी एक आहे. आपण अनेकदा पाहतो की काही लोक दिवा लावताना खूप श्रद्धा ठेवतात. दिवा लावताना हात जोडतात, प्रार्थना करतात आणि देवाकडे मनापासून इच्छा व्यक्त करतात, पण दिवा विझल्यानंतर त्याच वातीकडे दुर्लक्ष करतात. हे टाळणे आवश्यक आहे. कारण भक्तीची खरी परीक्षा सुरुवातीला नाही तर शेवटपर्यंत आदर राखण्यात असते. एक छोटी गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपण एखाद्या मान्यवर पाहुण्याला घरी बोलावतो तेव्हा त्यांच्या स्वागतापासून ते निरोप देईपर्यंत सर्व गोष्टी काळजीपूर्वक करतो. त्याचप्रमाणे देवासाठी वापरलेल्या वस्तूचा आदरही सुरुवातीपासून शेवटपर्यंत केला पाहिजे. अनेक ज्येष्ठ व्यक्ती सांगतात की घरात दिवा लावण्याची परंपरा केवळ धार्मिक नाही तर आध्यात्मिक देखील आहे. दिव्याचा प्रकाश अंधार दूर करतो, त्याचप्रमाणे आपल्या मनातील भीती, नकारात्मक विचार आणि अस्वच्छता दूर करण्याचे प्रतीक म्हणजे दिवा. त्यामुळे दिव्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट आदराने हाताळणे ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. काही लोक विचारतात की जर चुकून वात कचऱ्यात गेली तर काय करावे? अशा वेळी घाबरायचे कारण नाही. देव भावना पाहतो. जर नकळत चूक झाली असेल तर मनापासून क्षमा मागा आणि पुढे योग्य पद्धत अवलंबा. श्रद्धा ही भीतीवर नाही तर प्रेम आणि आदरावर आधारित असते. मित्रांनो, आपल्या घरातील लहान मुलांना देखील या गोष्टी शिकवणे आवश्यक आहे. आजच्या काळात अनेक परंपरा हळूहळू विस्मृतीत जात आहे, पण जर आपल्या मुलांना पूजेचे महत्त्व आणि पूजेत वापरलेल्या वस्तूंचा आदर करायला तर आपल्या संस्कृतीचे ज्ञान पुढील पिढीपर्यंत पोहोचेल. जेव्हा एखादे मूल विचारते की ही वात का जपून ठेवायची, तेव्हा त्यांना प्रेमाने सांगा की ही देवासाठी वापरलेली आहे, त्यामुळे तिचा आदर करणे महत्त्वाचे आहे. आपल्या संस्काराचा आदर करणे आहे. अशा छोट्या गोष्टी मुलांच्या मनावर खोल परिणाम करतात. मित्रांनो, अनेक घरामध्ये रोज तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावला जातो. काही जण सकाळी एक वात लावतात तर काही जण सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा दिवा प्रज्वलित करतात. पण कितीही वाती वापरल्या तरी त्या साठवून ठेवू नयेत. वेळोवेळी त्याचे योग्य विसर्जन करणे आवश्यक आहे. देवघर नेहमी स्वच्छ असावे आणि प्रसन्न ठेवावे, कारण स्वच्छता ही देखील एक प्रकारची पूजा आहे. देवघरात जुन्या वाती, निर्माल्य आणि अनावश्यक वस्तू साचू देऊ नका. यामुळे देवघर अधिक नीटनेटके आणि सकारात्मक वाटते. स्वामी समर्थांच्या अनेक भक्तांचा अनुभव आहे की नियमित पूजा, नामस्मरण आणि श्रद्धेने केलेली सेवा यामुळे मनाला समाधान मिळते. दिवा लावणे हा त्या सेवेमधील एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे दिव्याच्या वातीला सन्मान करणे ही देखील सेवाच मानली जाते. मित्रांनो, लक्षात ठेवा, देवाला सोन्या चांदीच्या वस्तू गरज नसते. देवाला हवी असते ती शुद्ध भावना. एखाद्या गरीब व्यक्तीने लावलेला छोटासा दिवा देखील देवाला प्रिय असतो जर तो मनापासून लावलेला असेल. त्यामुळे आपल्या मनातील भक्ती सर्वात महत्त्वाची आहे. आजपासून आपण एक छोटा संकल्प करूया. देवासाठी वापरलेल्या कोणत्याही वस्तूचा अपमान करणार नाही. पूजेतील फुले असोत, अक्षता असोत किंवा दिव्याची वात असो, प्रत्येक गोष्टीचा आदर करूया, कारण अशा छोट्या गोष्टींमधून आपल्या संस्काराची ओळख निर्माण होते. कदाचित ही माहिती काही लोकांना साधी वाटेल, पण अशा साध्या गोष्टी आपल्या संस्कृतीला जिवंत ठेवतात. आपल्या पूर्वजांनी जपलेल्या परंपरा आज आपणही जपल्या तरच त्या पुढील पिढीपर्यंत पोहोचतील. म्हणून मित्रांनो, पुढच्या वेळी दिवा विझल्यावर उरलेली वात दिसली तर तुमच्याकडे केवळ जळलेल्या कापूस म्हणून पाहू नका. ती तुमच्याकडे श्रद्धेने साक्ष आहे, तुमच्या भक्तीचे प्रतीक आहे आणि देवाप्रती असलेल्या आदराची आठवण आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर ती आपल्या कुटुंबातील सदस्यांना आणि इतर भक्तांना नक्की सांगा, कारण चांगली माहिती जितकी जास्त लोकांपर्यंत पोहोचते तितका तिचा फायदा अधिक होतो. आपल्या परंपरा जपण्यासाठी मोठे काही करायची गरज नसते. अशा छोट्या छोट्या गोष्टी जपल्या तरी आपली संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचते.
तुम्हीही यापुढे अर्धवट जळलेली वात आदराने विसर्जित करणार असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त भक्तांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.